शूटिंग सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही. आपण इतक्या खालच्या लेवलला चाललो. 1987चा स्वातंत्र्याचा आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. या शासन निर्णय नाहीये, तो सल्ला दिलेला आहे. सल्ला मला करायचं तर का? मग ठाणे महानगरपालिकेने का नाही केलं? मुंबई महानगरपालिकेने का नाही केलं? कत्तलखाने बंद आहेत तोपर्यंत बांधतो. विक्रीवरती कसली बंदी? सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले. काय काय चालू आहे? म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशीही कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही, नाही तर अटक करू. काय चालू आहे? काय पोलिसी राज्य व्यवस्था झाली की काय? ते काय अतिरेकी आहेत आमचे कार्यकर्ते? हे जुन जबरदस्ती चालणार नाही. आव्हाड साहेब, तुम्ही आता GR दाखवला, मात्र पालिकेचे आयुक्त सांगतात की हा शासनाचा निर्णय आहे. शासनाने सल्ला दिलेला आहे. सल्ला फक्त GR दाखवला ना. GR आहे ना माझ्या हातात. म्हणजे कुठे विक्री आहे का? कुठे विक्री आहे का? हा पहिला GR ते म्हणतात ना, कल्याण महानगरपालिकेचाच आहे, तुमच्याच लोकांनी काढलेला आहे. हा पहिला आहे. काय म्हटलंय? देण्यात 87 दिलं शासनाच्या सल्ल्यानुसार. शासनाने सल्ला दिलेला आहे, आदेश नाही. तरी आम्ही तो मान्य केला. तरी त्याच्यात कुठे आहे का की विक्री करू नये? आता सुट्टीचा दिवस आहे, दुपारची लोक जेवायला जातील, रात्री जेवायला जातील, हॉटेलमध्ये जातील, काहीतरी बघतील काय मटण मिळतं का, चिकन मिळतं का. आजकाल महागाई एवढी वाढली आहे. अगदी 1 किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा. आता 100 ग्राम मटणामध्ये 1 किलो बटाटा असतो. म्हणजे वासावरती जेवायचं असतो मटणाचा. एवढी महागाई वाढली. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला. नागरिकांच्या तुमच्या पण, तुम्ही पण नागरिकच आहात. पत्रकारांना हे विसरू नका. आम्ही बांधतो ते तुम्ही मटण चिकनचे पण तुम्हाला पण आवड आहे खाण्याची. भाजपकडून वारंवार जो आरोप आहे तो केला जातो की जितेंद्र आव्हाड आहे ते उगाचच एखाद्या विषयाचा भाऊ करतात, त्या ठिकाणी ते नौटंकीबाज आहेत असं देखील तुम्हाला उल्लेखलेलं आहे. या ठिकाणी जो विषय आहे तो एवढा मोठा नव्हता, तो विषय जितेंद्र आव्हाडांनी केला. लोकांनी स्वीकारला आणि मोठा झाला ना, बोलले ना सगळे नेते. मी काय मला माहिती आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी पत्रकारांसमोर बसलेलो नाही. पण वारंवार तुमच्यावरती आरोप केलेला आहे. कुठलाही काही निर्णय असेल त्याच्या विरोधात जितेंद्र आव्हाड असतात. माझ्यावर आरोप केला नाही की मला काय छोटा होतो. म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल, नाही तर पूर्वी तर अनुलेखाने मारायचे. जितेंद्र आव्हाड आता कमीत कमी बोलतात तरी नौटंकी आहे. म्हणजे काहीतरी आहे ना, जास्त लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे. आपलं आपलं काम करत राहायचं. एक प्रकारे हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून देश चाललाय का? हा देश हुकुमशाहीकडेच चाललाय. आणखी मताच्या मत चोरून गेली. काल सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमचा एकदा हे दिला, निकाल दिला. ईव्हीएम मध्ये घोटाळा केलेला. सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत याच्यानंतर त्यांनी दिलेल्या निकालामध्ये तो निकालच पलटी झाला. म्हणजे ईव्हीएम मध्येच चोऱ्या झाल्या. आता वोट चोरी झाली ते ठीक, तोपर्यंत ठीक होतं. ईव्हीएम मध्ये पण चोऱ्या सापडायला लागल्या. व्यवस्था कुठे चालली आहे हे नागरिकांनी बघा. सर हिंदी में बताइए, आप कल्याण पहुंचे हो, तो जो आदेश है रूलिंग पार्टी के प्रवक्ताओं का कहना है कि ये तो 1988 से आदेश है, अभी ये सब 87 से आदेश है. आदेश क्या था? माझा पण खालीच आहे. कोई आदेश आया था क्या? आदेश लिखा है क्या उसमें? इसमें स्वयं महानगर पालिका का ये आदेश है, ये सूचना है. उसमें वो कहते हैं कि 1987 को निकले परिपत्र के सुझाव दिया है. सुझाव, सल्ला, उसको सुझाव बोलते हैं, वो आदेश नहीं बोलते. सुझाव और आदेश में फर्क है. और उसमें कहा है कि कत्ल खाने बंद, ये नहीं कहा है कि बिक्री में बंद. तो ये आदेश को किस तरह से देखते हैं आप? और
मुझे नहीं मालूम मुर्गी को जानवर कहते हैं। जब थोड़ा शब्दकोश तलाशना होगा, मुर्गी को जानवर कहते हैं। टाईप केलं का? आता एक प्रश्न विचारतो, टाईप कर, अजून विचारायचं आहे मराठी. कोंबडीला मनसे सेना युती पण आहे, मनसे सेना युती. दोनच पाय असतात ना. जे पक्षी जनावर, पक्षी आणि जनावरांमध्ये फरक आहे का नाही? शब्दच्छल करू नका. कोंबडी कापण्यावर बंदी आहे आणि विक्रीवर बंदी आहे हे मला दाखवा. यांच्यात सर्क्युलर मध्ये तो आपका कहना है कि हीच मागणी होती खटी जो समाजाची आणि लिखा गया था उसमें बिक्री के लिए कोई कोई आदेश नहीं था बिक्री के लिए. अरे थांबा, विनायक ढकल लाईव्ह चालू दादा, तर जरा थांबवा ना. लाईव्ह चालू आहे. तर सरकारनं नको त्या गोष्टी करू नये असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. मांस विक्री बंदीसाठी सरकारची जबरदस्ती कशासाठी असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. 1988चा निर्णय फक्त कत्तलखान्यासंदर्भातला होता. सरकारनं त्यामुळे नको त्या गोष्टी करू नये. मांस विक्री बंदीवर जितेंद्र आव्हाड यांनी हा विरोध व्यक्त केला. 1988चा निर्णय फक्त कत्तलखान्यासंदर्भातला होता असंही ते म्हणाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.